नमस्कार विद्यार्थ्यांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन डिस्ट्रिक्ट मध्ये. तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाविक दल जिथं डेव्हलप झालेलं असं सिंधुदुर्ग. नावातच विद्यार्थ्यांनो नावाची फोड करा, सिंधू समुद्रात असणारे दुर्ग. सिंधुदुर्ग या जिल्ह्याविषयी आपण काही महत्वाची माहिती बघणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचं अधिष्ठान असलेलं हा जो काही जिल्हा आहे विद्यार्थ्यांनो, हा कोकण प्रशासकीय विभागात येतो. हे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. आणि सर्वात दक्षिणेकडील सिंधुदुर्ग हा जिल्हा कोकण विभागातील एका महत्वाचा भाग येतोय. तर सर्वात कमी लोकसंख्या असलेला आणि या जिल्ह्याचं मुख्यालय असलेलं ओरस बुद्रुक हे एक महत्वाचं स्थान आहे विद्यार्थ्यांनो. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर कोकण प्रशासकीय विभागातील जर बघितला तर शेवटच्या लास्ट सेकंड क्षेत्रफळात येतो. 5207 हे त्याचं क्षेत्रफळ आहे एकूण. आणि स्थान विस्ताराबद्दल जर आपण म्हटलं विद्यार्थ्यांनो, सिंधुदुर्गच्या दक्षिणेस अगदी गोवा आणि कर्नाटक ही दोन राज्य आहे. पश्चिमेस अरबी समुद्राचा विस्तीर्ण भाग आहे. उत्तरेस रत्नागिरी आहे आणि पूर्वेस त्याचा सह्याद्रीचा काही भाग आणि कोल्हापूरचा काही भाग आहे. एकूण समुद्र किनारा लाभलेला विद्यार्थ्यांना 120 किलोमीटरचा. एकूण समुद्र किनाऱ्याचा जर भाग बघितला आपण तो 120 किलोमीटरचा लाभलेला आहे. अजून आपण पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्वाचा भाग बघितला तर आपण पुढे माहिती घेऊयाच. पण महत्वाचे 8 तालुके जर बघितले, कणकवली, कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, देवगड, वैभववाडी, सावंतवाडी आणि दोडामार्ग. तर सावंतवाडीला आपण बघितलं की जी लाकडी खेळणी आहे विद्यार्थ्यांनो ती फेमस आहे. वेंगुर्ल्याला कोणतं संशोधन केंद्र आहे तेवढं एकदा कमेंट बॉक्स मध्ये नक्की तुम्हाला टाकायचं आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. प्रमुख पिकांमध्ये जर बघितलं तर इथे समुद्रकिनारी जे काही महत्वाचा भाग आहे, वेगवेगळ्या नद्या मिळतात. तर भात, वरी, नाचणी आणि रागी हे महत्वाचे आहे. आणि रेड्डी बंदर हे लोह खनिजासाठी येथून जपानला तुमचं सगळ्यात महत्वाचं लोह खनिज पाठवलं जातं. बरोबर. फळांमध्ये देवगडचा हापूस आणि वेंगुर्ल्याचे काजू हे महत्वाचे आहे. आणि चिपी हे विमानतळ येथे प्रसिद्ध. आता फक्त मला सांगा, चिपी विमानतळाला कोणाचं नाव देण्यात येणार आहे? आलं लक्षात? एवढं आपल्याला महत्वाचं आहे, कारण की वाहतूक, दळणवळण हा घटक पण तितकाच महत्वाचा आहे. थंड हवेचं ठिकाण येथील आंबोली सर्वाधिक पावसाच्या कॅटेगरीमध्ये येतं. किल्ल्यांमध्ये जर आपण सिंधुदुर्ग आणि जयदुर्ग, तर सिंधुदुर्ग हा किल्ला जो आहे हा कुरटे बेटावरती विद्यार्थ्यांनो आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षेला बऱ्याच वेळा याच्यावरती प्रश्न आलेला आहे आणि तो आपण व्यवस्थितपणे टार्गेट पण करता आला पाहिजे. आलं लक्षात? नीट लक्षात ठेवा. त्यानंतर अंगणवाडी येथे भराडीची यात्रा प्रसिद्ध आहे आणि याला कोकणची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध स्थान मिळालेलं आहे. तर ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करायला विद्यार्थ्यांनो देवगड, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ, कणकवली आणि वैभववाडी. आता इथलं राजकारण पण मोठं तापतंय, ते पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. आलं लक्षात? सगळ्याकडील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील. तारकर्ली हे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्कुबा डायव्हिंग साठी काही घटना घडत असतात. जे अति उत्साही जे पर्यटक असतात तर ते तेवढी काळजी घेत नसतात. मग कधी कधी छोट्या मोठ्या दुर्घटना, जखमी होण्याच्या घटना पण इथे घडतात. तर तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि समुद्रात तळची जी जीवसृष्टी आहे ती बघण्याचं एक महत्व वेगळंच आहे. बरं. सावंतवाडी येथे शिल्पग्राम येथे लाकडी खेळणी प्रसिद्ध आहे, ज्याला जीआय टॅग पण देण्यात आलेला आहे नुकताच. 2016 साली याला पर्यटनाचा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प तुमचा जमसंडे तालुका देवगड या ठिकाणी घोषित झालेला आहे. आलं लक्षात? पर्यटनाचा भाग आणि बाकीचा घटक माहिती असायला पाहिजे. आणि पहिला ई ऑफिस प्रणाली असणार तुमचा हा भाग महत्वाचा आहे विद्यार्थ्यांनो. तर पर्यटनाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर आपण बघितलं, सावंतवाडी येथील राजवाडा हा महत्वाचा आहे. त्यानंतर तुमचं आंबोली आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा पण घटक महत्वाचा विद्यार्थ्यांनो. दृष्टिक्षेप जर आपण बघितलं तर तुमचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं क्षेत्रफळ 5207, लोकसंख्या 8,68,000च्या जवळपास आहे. साक्षरता, नगरपालिका, भाषा इथं 4 प्रामुख्याने जातात विद्यार्थ्यांनो. आणि ऐतिहासिक महत्वाच्या याच्या दृष्टीने जर आपण बघितलं विद्यार्थ्यांनो तुमचं, तर इथं सिंधुदुर्गच्या याने महत्वाचा एक रोल त्याने प्ले केलेला विद्यार्थ्यांनो. आलं लक्षात? आणि अल्फान्सो आंबा हा तितकाच महत्वपूर्ण घटक येतो. आता आपण काही महत्वाची माहिती विद्यार्थ्यांनो एकूण माहिती काढूया. सिंधुदुर्गचं मुख्यालय जे आहे ओरस बुद्रुक येथे येतं. क्षेत्रफळामध्ये आपण ऑलरेडी बघितलंय. तर यांचं जर लिंग गुणोत्तर बघितलं विद्यार्थ्यांनो सिंधुदुर्गचं, रत्नागिरी आणि हे दोन्ही पण 2011च्या जनगणनेनुसार जर बघितलं, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यामध्ये दोघांचंही कन्फ्युजन होत असतं.
तर थोडस त्याच्याबद्दल कन्फ्युजन दूर करूया. अलग लक्षात. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये आकडा कन्फ्युजन करतो. 1122 हा आहे आणि सिंधुदुर्गचा जर आपण काढला 10360. तर साक्षरतेमध्ये आपलं काही कन्फ्युजन होत असतं विद्यार्थ्यांनो. तर साक्षरतेमध्ये रत्नागिरी आहे तुमचं 82.4. साक्षरतेमध्ये तुमचं 82.4 आहे आणि इथं 86 पॉईंट समथिंग 5 आहे. 86.5 आहे. तर त्याच्यामुळे हे टक्केवारी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि घनताही पण, कारण की घनतेमध्ये सुद्धा काही कमी येतं विद्यार्थ्यांनो. घनता सुद्धा आपल्याला कन्फ्युजन करते. तर रत्नागिरीमध्ये 137 आहे. लक्षात घ्या, रत्नागिरीमध्ये 137 आहे. लेट मी कन्फर्म. येस. आणि सिंधुदुर्गची याच्यापेक्षा कमी 100 थोडीशी जास्त आहे, 163. मासेमारी म्हणा किंवा बाकीचा पर्यटनाचा झालेला थोडाफार विकास त्यामुळे. आणि रत्नागिरीतील जे काही पुरुष मंडळी आहे ती मुंबईकडे पळतात, कारण की काही कोल्हापूरकडे पण पळतात, कारण की थोडा दरी डोंगराचा भाग आहे त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होत असतो. रत्नागिरी दरी डोंगर दऱ्या, तर येथून स्थलांतर होण्याचं प्रमाण जास्त आहे पुरुषांचं. बरोबर. त्यानंतर काही तालुक्यांचा आपण उल्लेख, खनिजांमध्ये लोखंड, बॉक्साईट, मॅग्नीज आणि अभ्रक. नद्यामध्ये शुक, कर्ली, गड नदी, तेरेखोल, त्यानंतर आचार, तिल्लेरी आणि देवगड. थंड हवेचं आंबोली. आता आंबोली येथे पावसाचे दिवस किती आहे विद्यार्थ्यांनो, ते तुम्ही मला एकदा कमेंट बॉक्स सांगायचं आहे. आणि सरासरी पाऊस किती पडतो तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये एकदा तुम्ही सांगायचं आहे. सरासरी पाऊस किती पडतो ते पण तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की तुमचं उत्तर टाकाल याची मला अपेक्षा आहे. विजयदुर्ग ऑलरेडी आपण केलेलं आहे. आणि काही महत्वाच्या व्यक्तींचा आपण उल्लेख नक्की करत असतो विद्यार्थ्यांनो. तर आपण कोकणचे नंदी म्हणून आप्पासाहेब पटवर्धन हे सुद्धा आपले गोपुरी येथे त्यांचं कणकवली जवळचं गाव आहे. त्यानंतर धामापूर हे शिवाजी महाराजांनी बांधलेलं पहिला तलाव, हा एक महत्वाचा आहे शिवकालीन. आणि तारकर्ली हे स्कॉर्कली आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्कुबा डायव्हिंग साठी प्रसिद्ध आहे. तर अशीच माहिती जाणून घेण्यासाठी हे बघा विद्यार्थ्यांनो, दररोज आपण एक एक जिल्हा, आता आपण पहिले नाशिक प्रशासकीय विभाग आपण कव्हर केलेला आहे. नीट लक्षात घ्या, नाशिक प्रशासकीय विभाग आपण बऱ्यापैकी पूर्णपणे कव्हर केलेला आहे. बरोबर. आता कोकणातील आपले कोणकोणते झालेले ते नीट लक्षात घ्या. थोडे पुणे जिल्ह्यातील पण आपण पुणे आणि सातारा हे दोन घेतलेले मी. सॉरी, पुणे जिल्हा पण झाला, सातारा पण झाला तुमचा आणि सोलापूर पण झालेला आहे. आता मी जरा कोकणाकडे वळालेलो आहे विद्यार्थ्यांनो. बरोबर. कोकणाकडे वळालेलो आहे. आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन घेऊन टाकल. त्यानंतर तुमचं रत्नागिरी सिंधुदुर्ग झाल्यानंतर आपलं खाली मुंबई उपनगर, मुंबई शहर वगैरे जे आहे पालघर, ते मी थोडस नंतर घेईल. कोल्हापूर वगैरे हे जरा कव्हर करूया. पश्चिम महाराष्ट्र कव्हर करून कोकणाकडून मग वरती घेऊ, मग एकदा तिकडं मराठवाड्याकडे जाऊ, विदर्भाकडे जाऊया. तर ही छोटी छोटी माहिती जास्त कव्हर करत चला. आणि आपलं चॅनल जे आहे विद्यार्थ्यांनो ते लाईक आणि शेअर करायला विसरू नका. शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती घेऊन जावा. चांगली माहिती घ्या. लोकसंख्येची घनता किंवा काय ती तुलनात्मक पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी गरजेची आहे. टाटा 24/7च्या ऍपवरही तुम्हाला भरपूर सारी माहिती आहे, तिचा नक्की फायदा घ्या. आता घेतो, टेक केअर. जय महाराष्ट्र.